नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वावंडळवाडी, खालापूर या ठिकाणी आपण आलेले आहोत. ललिता रामदास काईनकर या वहिनींना भेटणार आहोत. मुंबईवरून खोपोलीला जाण्याचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरच हायवे लगतच असलेली ही वावंडळवाडी. या ठिकाणी आज काईनकर कुटुंबाला भेटून त्यांना बोलतं करूया. ललिता वहिनी आणि रामदासजी यांच्या त्या वाद्यांची सुरावट ऐकूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया काईनकर कुटुंबाला. नमस्कार. क्या उखाणा घ्या. पूजेच्या प्रसादात घालतात केळी. रामदासरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. द्या ओळख करून सगळ्यांची. या माझ्या सासूबाई, हे सासरे, ही आई, हे बाबा, त्या नणन, ती माझी वहिनी, ही माझी होणारी जाऊबाई. बरोबर. तो दीर पाठीमागे, या आत्या सासू. नमस्कार. आणि ही माझी छोटी. नमस्कार. आणि मुग्धा. नमस्कार. छोटी मुलगी. हे माझे मिस्टर. हो काय. आणि या सगळ्या आमच्या वहिन्या. नमस्कार. तिकडे माझे फ्रेंड आहेत दोघी जणी. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. सगळा काईनकर परिवार. काईनकर परिवार. सगळा काईनकर परिवार. हो. चला सगळ्यांची ओळख झाली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. शाळा कुठली? सरनोबत नेताजी पालकर चौक. तुम्ही कुठे? बदलापूर. बदलापूरला. सगळं बालपण बदलापूरचं. हो. घरी कोण कोण होतं? घरी आई, वडील, 2 भाऊ, 1 बहीण. बर. आजोबा. पण कसं हो, तुम्हाला आवडायचं कॉलेजमध्ये जायला, हो. शाळेत जायला? हो. तुम्हाला आवडायचं. दांड्या नाही मारल्या. मी कधी म्हटलं दांडे मारायचे म्हणून. तुम्ही आता काय करता? आता वीटभट्टीचा व्यवसाय. वीटभट्टी. हा. आणि डंपर आपले छोटा मोठा ट्रान्सपोर्टचा धंदा करतो. रेती वगैरे, विटा, डबर, खडी हे करतो. पण आता लग्न कसं जमलो? लग्न म्हणजे मी यांच्या मामाची मुलगी. वीटभट्टीवर जमलेलं दिसतं. मग एकमेकांना बघत होता? हा. पहिल्यापासून. हे यायचे ना, मी पण यायची. पहिल्यापासून पण तसं काय नव्हतं. पहिल्यापासून पण तसं काय हा, नव्हतं. मामाची मुलगी म्हणून. यांच्या मनात असेल कदाचित. तुमच्या नव्हतं? तुमच्या मनात होतं काय? माझ्या मनात होतं. हा. मामाच्या मनात होते, पण ते कधी बोलले नाही. मामा नाही बोलले? नाही बोलले. तुमच्या नव्हतं मनात? असं काय एवढं वाटत नव्हतं. सुट्टी पडली की तुम्ही इकडे यायचे? हो. तुम्ही वाट बघायचे? हो हो, नक्कीच. आणायला जायचो. आणायला? आणि मग कसं काय मग एकमेकाला तुम्ही आधी विचारलं की घरातल्यांनी? नाही, घरातल्यांनी ठरवलं. म्हणजे माझ्या आई पप्पांनी पण विचारलं, इथे आत्या मामांनी पण विचारलं एकमेकांना. हा. हा. आणि मग झाला बघण्याचा कार्यक्रम वगैरे. आता काय बघायचं होतं, येत तर होतं रोज. पण व्हायला लागतं ना तसं. पण कसा आहे स्वभाव त्यांचा? खूप छान आहे, प्रेमळ आहे. प्रेमळ आहे. मस्त. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष झाली पूर्ण. कुठे झालं लग्न? बदलापूरला. बदलापूरला. कधी रागावतात का हो? अजून एवढे नाही. म्हणजे ते घरात नसतात ना रागवायला. कुठे असता हो तुम्ही? त्यामुळे सारखं असं बाहेरच जास्त असतं फिरणं. दुपारी जेवायला सुद्धा फोन करावं लागतं, रात्री जेवणासाठी. तरी पण वेळेवर येत नाही. 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 पण तुम्ही सांगत नाही त्यांना की सांगते ना, 5 वर्ष सांगून झाले. भरपूर झालं. का असं करता? त्यांचं म्हणजे समाजकार्य असं खूप चालू असतं. त्यामुळे सतत बाहेर फिरत हो ना. असतात. काही म्हणजे रात्री पण 1 वाजला, 2 वाजला, 3-4 वाजता कधी कोणाचाही फोन येऊ दे, ऍक्सिडेंट झाला, कुठे काय, कोणाचं काय झालं, तरी पण लगेच आपले झोपे नव्हते. लगेच तत्पर जातात. असतात म्हणजे होय. जाण्यासाठी. खूप चांगला स्वभाव आहे ना. हो, वेळ खूप म्हणजे आमच्यासाठी कमी काढतात. माझ्यासाठी, मुलींसाठी. नाही तुम्हाला फिरायला नेतात म्हणाले? नाही. नाही ना. पण या कधी रागावतात का हो? नाही, अजून तरी नाही रागवत. नाही. नाही. मला माहिती आहे आता कामच त्यांचं तसं असतं, तर रागवून तरी काय म्हणजे फायदा होण्यासारखं नाहीये ना. काय पण फायदा? नाही रागवली अजून. खूप प्रेम आहे ना एकमेकांवर. हो. हो हो. हो ना. घरातले सगळे खूप चांगले आहेत हो, ना. हा, सगळे सगळे शेजारी वगैरे सगळे. सगळे. या ठिकाणी आता पुढच्या खेळात किती बक्षीस मिळणार ते आपण बघणार आहोत. खेळ सोपा आहे. तुमच्या मनातलं घरातले सगळे ओळखतात का हो? मनातलं हो. हा, ओळखतात. जास्त करून हे. आता शांत राहा एक मिनिट.
काय चाललंय त्यांच्या मनात सांगा. पुढे काय होणार, बक्षीस किती मिळणार हे विचारतात. हेच चाललं होतं मनात. हो, काही म्हणाले तरी हो म्हणा तुम्ही. आणि तुम्ही ओळखता त्यांच्या मनातलं. ते घरातच नसताना सांगते काय. जा बाहेर, पहिलं बाहेर उभे राहा. बरं, या पुढच्या खेळात आता किती बक्षीस मिळणार ते बघणार आहोत. 3 गाणी, एक गाणं वहिनी वाजवणार, दुसरं गाणं मिस्टर वाजवणार, आणि ते वाजवलेलं गाणं सगळ्यांनी मिळून ओळखायचं. आणि मला बघायचंय की बक्षीस मिळवून देतात का. तिसरं जे गाणं आहे ते दोघेही 2 वाद्य घेऊन वाजवणार, आणि तेही या सगळ्यांनी ओळखलं तर बघा, प्रत्येक बरोबर गाण्याला 500 रुपये. 3 गाणी बरोबर ओळखली तर 1500 रुपये, पण तिन्ही ओळखली म्हणून अजून 500 रुपयाचं बक्षीस. असं किमान 2000 रुपयाची तरी लक्ष्मी मला या दोघांना आता देता येणार का, हा प्रश्न आहे. सुरुवात करूया या खेळाला. पहिलं कोण आव्हान घेत आहे दोघांपैकी? हा, तुम्ही? ललिता. कॉन्फिडेंटली बसली आणि ललिता घे तिला ढकलून. हा, कोण पहिली? आवड आहे. मला नाचायची आवड आहे, वाजवायची नाही. मग तुम्ही वाजवा आणि तुम्ही नाचा. हे घ्या, बघूया या खेळात काय होणार. एक गाणं आधी निवडायचं. कुठलं घेत आहे? थांबा थांबा, मग ते गाणं वाजवायचं शांतपणे. हे गाणं माहितीये? बासरीतून वाजवायचं आणि तुम्ही ओळखायचं. आणि ओळखल्यावर नुसतं ओळखायचं ना, टाळ्या वाजवून ते गाणं बरोबर गायचं. देणार बक्षीस मिळवून या ना? नक्की? आधी बासरी कशी धरतात माहितीये? काय चुलीवर बसलाय? परत परत. ओळखलंय कुठलं? थांबा थांबा, सांगतायत लवकर. घाल पिंगा वाऱ्या. मला घाम बुडला आता. हा, परत एकदा. या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ. म्हणा 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 म्हणा. या कोळीवाड्याची शान आई तुझं देऊळ. या कोळीवाड्याच्या शान आई तुझं देऊळ. अभिनंदन. हे पहिलं 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. धन्यवाद. पुढचं गाणं तुम्हाला वाजवायचं आहे. या 2 पैकी कुठलं घेत आहे? हे आधी मी बघतो काय घेतलंय. हे गाणं आलं ना, इकडे या जरा. असे या, थोडेसे असे हळूच बघायचं तुम्ही, नाही. हा, रेडी? काय तज्ञ माणूस असल्या सर. सुरू. 1 2 3 4. काय कॉन्फिडेंटली. पुढे 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 पुढे. आवाज वाढवली. आता बोललेलं बोल. आवाज वाढवली. म्हणा म्हणा म्हणा. कसं आहे? आईची शपथ. आता हे वाजवतील आणि त्याच्यावर गा सगळे. 1 2 3 4. गप बसा आता. सर बोट चालतच नाहीत. अरे बोट चालत नाही का? इकडे कापरं भरलोय मला. आणि जवळजवळ बरोबर वाजवतोय. असे तुम्ही जे काय तल्लीन होऊन वाजवत होता ना, ढोलकीच. चला, अभिनंदन. दुसरं बक्षीस मिळालं. हे 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आता हे तिसरं गाणं आहे ना, हे दोघांनी मिळून वाजवायचं. या दोघे बघा. 1 2 3 4. परत थांबा 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 थांबा. आता ह्याला वाजवू दे काय. मी पण वाजवते ना. बरोबर. हात वर.
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. अशा तऱ्हेने हे तिसरं बक्षीस पण मिळालं. पण यामध्ये आता 1000 दोघांनी वाजवलं ना. दोघांचं होतं. म्हणजे मी जवळजवळ 2 ट्रक विटा मागवले आहेत. विटेचं बिल घ्यायला बोलवल्यासारखे पटकन उठले होते. असेच हसत राहा, आनंदात राहा. आणि काय जोरदार गाडी ओळखली आहे तुम्ही. आणि या टप्प्यावर आता पुढच्या खेळामध्ये मला बघायचंय तुमची साथ द्यायला कोण येणार आहे. एक एक चिठ्ठी काढा यामधली. आणि या चिठ्ठ्यांमध्ये इथे असलेल्यांपैकी कोणातरी दोघींची नावं असतील. त्यांच्याशी मला आता संवाद साधायचा या कार्यक्रमामध्ये. बघूया कोणाची चिठ्ठी येणार. उभेच राहता डायरेक्ट. एक एक चिठ्ठी घ्या आणि माझ्याकडे द्या. एक असे कळलं चालेल. हा करा, काय ते करा. द्या. बघूया कोणाचं नाव आहे. टेन्शन आलंय सगळ्यांना कोणाचं नाव येणार म्हणून. अनिता सुनील बोलेकर आणि प्रमिला संतोष महाडिक. तुम्ही ओळख करून द्या दोघींची. ही माझी नणंद आहे हा, प्रमिला संतोष महाडे आणि आपण नणंद. पण सांगा नणंद बाजूला बसल्यावर तुमचा आवाज का कमी झाला. असं काही नाही. कुठे राहता तुम्ही. पावंडलवाडी. बरं, घरी कोण कोण आहे तुमच्या. सासू आहे, नवरा आहे, दीर आहे, जाऊ आहेत, 4 मुले आहेत. बरं, त्यांचं नाव. अनिता सुनील पोलेकर. तुमचं माहेर कुठलं. पावंडलवाडी. वांडळवाडी. आणि सासर कुंभिवली. आता राहता कुठे. तिकडेच कुंभिवलीला. खालापूर. मग आज काय इकडे जत्रा आहे का उत्सव. मग आज कसे काय ते आले. वहिनींनी बोलवली. वहिनींनी बोलवली म्हणून आली. बरं केलं बाई आली तुम्ही. हा, तुमच्या घरी कोण कोण आहे सांगा. सासू आहे, सासरे, दीर आहे आणि जाऊबाई, जाऊ आजी सासू आहे. तुम्ही येता इकडे कधी? हो, आली आईकडे आली का पहिले येते. मग आईकडे कशाला येता. इथेच यायचं. कसा आहे स्वभाव. प्रेमळ स्वभाव आहे, कधी पण आलं की आदर करते आमचा. मला सांगा, आज या खेळात तुमचा नंबर लागेल असं कधी वाटलं होतं का. वाटलं नव्हतं. नव्हतं. पण होम मिनिस्टर तुमच्याकडे यावं असं नाही वाटायचं हो, तुम्हाला. वाटतंय. वाटतंय. मला कळलं म्हणूनच तुमचं नाव काढलं. तुम्ही आज यांना बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचं. हो ना. देणार बक्षीस मिळवून. ज्या दोघी जणी या घरामध्ये जाणार आहेत त्यांच्याबरोबर स्वतः मिस्टर पण असतील, तेही जातील. सगळ्या गोष्टी बघून यायच्या. प्रश्न माझ्याकडे आहे, उत्तर या घरामध्ये कुठेतरी लपलेली आहे. पहिलं उत्तर जर बरोबर आलं तर अर्थातच चांदीचं नाणं. दुसरं बक्षीस बरोबर आलं तर चांदीचा कुंकवाचा करंडा. आणि तिसरं बक्षीस मात्र मिस्टरांनाच धावपळ करून आणावं लागेल. बघूया काय होणार या खेळात. पहिला प्रश्न कोणाला विचारू. हा, किचन मध्ये माठावर किती स्टीलच्या डिश आहेत. एकच आहे. 1. बर, तुमचं काय म्हणणं आहे. 6 आहे. 6. अजून कोणाला सांगायचंय सांगा. 1. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे. नक्की. तुमचं किती म्हणणं आहे. 6 आहेत. 6. त्या सगळ्यांचं उत्तर चुकलं आणि नेमक्या डिशेस माठाच्या वर या 10 आहेत. त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. चांदीचं नाणं गेलं. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी विचारू. विचारा. नक्की. बर, इथून वरती जाण्यासाठी पायऱ्या किती आहेत त्यांचं उत्तर येऊ द्या आधी. 6. तुमचं किती म्हणणं आहे. सगळ्या धरून का. सगळ्या धारा नाही तर अख्ख्या वांडलवाडीच्या धारा. पण आधी सांगा किती आहेत. 6 आहे. 6. तुमचं किती म्हणणं आहे. 7. तुमचं 7. 7. बघा, इथून पहिल्या टप्प्यापर्यंत 7 आहे. ओके, थांबा. तुमचं किती म्हणणं आहे. ह्या कोण आहे तो. पाहुणे आहेत. घरात फार फिरता वाटतं वर खाली. हा. 9 आहे. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. आणि हा चांदीचा कुंकवाचा करंडा तुम्हाला मिळाला. अभिनंदन. आणि आता तिसरं बक्षीस. पण या तिसऱ्या बक्षिसासाठी आता मिस्टरांना धावपळ करावी लागणार आहे. चांदीची अन्नपूर्णा आम्ही लपून ठेवलेली आहे या घरामध्ये. फक्त आम्ही क्ल्यू सांगणार. त्या क्ल्यूवरून जी वस्तू आहे त्या वस्तूच्या बाजूला नीट बघा आणि चांदीची अन्नपूर्णा घेऊन या. क्ल्यू आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम. चला, वेळ सुरू झालेली आहे. वेळ 30 सेकंदाची आहे. सांगू शकता ओरडू. ज्ञानेश्वरांच्या फोटोच्या इथे. लवकर. ओ मूर्तीचे ते बघा उचलून. 10 सेकंद झाली.
15, 20, लवकर 10, 9, 8, 7. वहिनींना मिळते आहे ती अन्नपूर्णेची मूर्ती. एक जर डायलॉग मारायचा असेल ना वहिनींसाठी तर कुठला मारा? बहुत खूबसूरत दिखते हो आप. क्या बात आहे, टाळ्या तरी वाजवा. ते आज खूप सुंदर दिसते ना म्हणून म्हटलं. असं रोज कौतुक करतात का हो? नाही. आज पहिल्यांदा असं बोलले, त्याच्यासाठी आम्हाला यावं लागलं. जरा माईक तिकडे द्या सगळ्यांकडे. आई सुनेबद्दल सांगाव. सून बाई चांगली आहे, सगळ्यांना सांभाळून घेते, सगळ्यांना सांभाळून घेते. सगळं काम करते. हो ना. आणि मुलगा बदलला का हो नाही लग्न? नाही, मुलगा पण चांगला आहे, मुलगा- मुलगा पण चांगला आहे. बाबांकडे. बाबा सांगावं, सुनेच्या येण्याने घरात काय बदल झाला का हो? फरक झाला? पुष्कळ फरक झाला, हो, पुष्कळ फरक झाला. सुधारणा चांगली झाली, चांगली झाली. व्यवस्थित झाली. मुलामध्ये पण बदल झाला. हो, चिकार व्यवस्थित. मग सून अगदी लक्ष्मीच्या पावलानं हा आली. चालेल. हो हो. जरा सांगावं जावयाबद्दल. चांगले स्वभाव चांगले आहेत, खूप प्रेम करतात. समजून घेतात, अशी तक्रार वगैरे नाही म्हणजे अशी काय नाही ना. नाही चांगले. बरं. कसा आशीर्वाद देणार दोघांना? तसा यांचा संसार असं सुखाने समृद्धीने भरभाट व्हावा असं ते ईश्वर कृपा करून प्रार्थना. आजी तुम्ही काय बोलणार? कसा आशीर्वाद देणार दोघांना? काय आता आशीर्वाद द्यायचा, ते व्यवस्थित राहावं, सगळं त्यांचं व्यवस्थित आहे. ती सून आहे माझी भाचं सून. बरोबर. तिचं काय त्या हे नाही, तक्रार काहीच करत नाही. लग्न लागली झाल्यापासून 5 वर्षामध्ये कुणाला तिने त्रास दिला नाही, भांडी नाही, काही नाही. व्यवस्थित राहते, सांभाळून सगळ्यांना. कुटुंब सगळा एकत्र आहे, सगळा एकत्र सांभाळून घेते, कोणाला काही तक्रार करत नाही ती बोलण्याची. तुम्हाला दोघांना मी विचारतो की अशी कुठली गोष्ट आहे की जी आयुष्यात अजून करण्याची इच्छा आहे? रामदास तुमच्या डोळ्यात पाणी आलंय. हा, सगळे लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात, माझ्या घरातले सगळे नातेवाईक मित्रमंडळ सगळे. सगळ्यांचं चांगलं व्हावं हेच इच्छा आहे, बस बाकी काय नाही. पण खरंच खूप जीव लावतात माझ्यावर, मला खूप जीव लावतात. पण एक सांगू का, तुम्ही आहातच तसे तुमच्यावर जीव लावण्यासारखे. माझ्या कुटुंबामध्ये जवळजवळ 84 लोक आहेत. बर. काहींकर कुटुंब आहे, म्हणजे लहान मोठी धरून, पण सगळे खूप आवडीने मला रोज आवाज देतात, बोलतात. तुम्ही काय सांगाल या कुटुंबाबद्दल? काय नाही, म्हणजे लग्न होऊन आली तेव्हा एवढं असं वाटलं नव्हतं की एवढं मला प्रेम मिळेल, की म्हणजे मला सांभाळून घेतील की काय. म्हणजे ते ऍडजस्ट करण्यामध्ये मला असं खूप त्यांनी मदत केली. मग एकदम चांगल्या घरात आलात असा आनंद वाटतो तुम्हाला, हो ना? खूप सगळे चांगले, सासू सासरे नंदा दीर, एकदम माझी खूप काळजी घेतो. हो, घरातले दीर हे जे काय असतात ना ते काळजी घेणारेच असतात ना. म्हणजे आमचा तो मुलगाच आहे एक प्रकारचा. यांच्या आधी की तो विचारतो तुला काय हवंय का, काही नकोय का, सगळं म्हणजे खूप त्यांनी काळजी घेतली माझी. 5 वर्षात. हो. किती मस्त नातं. असंच ते नातं कायम घट्ट राहू. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. असेच हसत राहा, आनंदात राहा, या कुटुंबाच्या सुखासाठी झटत राहा. आणि जशी वीट आहे की नाही, ही अनेक गोष्टींमधून अशी छान घट्ट होते. आणि घट्ट वीट ही प्रत्येक इमारत अशी छान सुसज्ज करत असते. तुमच्या कुटुंबात सुद्धा सगळ्यांची नाती अशीच घट्ट राहू आणि तुमच्या आनंदाचा डोलारा, आनंदाची इमारत, प्रगती, यश सारं संपादन करत मनोरे वाढत राहू असं म्हणत तुम्हा दोघांना यशासाठी प्रार्थना करतो, सुखासाठी प्रार्थना करतो. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून देतो ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. ती पैठणी देण्यापूर्वी तुमच्याकडनं एक अभंग ऐकायचा आहे. कुठला ऐकवतो? सुरू करा. 1 2 3. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, काय भक्ती छाया वाटा, काय भक्ती छाया वाटा, काय भक्ती छाया वाटा, काय भक्ती छाया वाटा.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. बोला पुंडलिक वरदे आर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ महान.